प्रसाद पुरोहितांच्या घरी काही सापडलं नाही असं म्हटलं जात आहे। स्वप्नील, आता सरकारच्या वतीनं जो युक्तिवाद केला गेला त्याचं वाचन कोर्टात केलं जात आहे। काय काय सांगितलं जात आहे? प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या बाईकचा नंबर त्या ठिकाणी आढळला नाही अशी देखील माहिती समोर येते। थेट जर म्हणायचं झालं तर वाक्य असं आहे ते, प्रज्ञासिंग ठाकूर यांची गाडी होती पण चेसिस नंबर मॅच झाला नाही असं म्हटलं जात आहे। नक्कीच लागली या ठिकाणी बघितलं तर सुनावणीला सुरुवात झालेली आहे। यातून पहिला मुद्दा म्हणजे जखमी फक्त 95 लोक आहेत अशा प्रकारचं निदर्शनास आलेलं आहे। तसंच प्रसाद पुरोहित जे आहेत यांच्या संदर्भात काही पुरावे सापडलेले नाहीयेत, त्यांच्या घरी सुद्धा काही पुरावे सापडलेले नाहीत आणि फिंगरप्रिंट सुद्धा या ठिकाणी घेतले नव्हते अशा प्रकारचं या ठिकाणी पाहायला मिळते। आणि प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या संदर्भात खरं तर महत्वाची माहिती समोर येते। यामध्ये ही गाडी नक्की प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावे होती, मात्र तिच्या गाडीचा चेसिस नंबर जो आहे तो कुठे मॅच झाला नाही आणि ज्यावेळी जी गाडी विकती त्यावेळी प्रज्ञासिंग यांनी संन्यास घेतला होता। म्हणजे जवळपास 2 वर्ष आधी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी संन्यास घेतला होता आणि त्यामुळे त्या एकूणच दूर होत्या। त्या कोणत्याही भौतिक चूक ज्या आहेत गाडी जी आहे ती आधीच विकली होती अशा प्रकारे माहिती समोर आलेली आहे। आणि एकूणच मकोका हा एटीएसने लावला होता आणि तो काढून टाकण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे एसीएसने दिलेल्या माहितीनुसार एसीएस कडून जी माहिती देण्यात आली होती यानंतर यूएपीए लावण्यात आला होता, मात्र यूएपीए दोन्ही ऑर्डर ज्या आहेत त्या इनव्हॅलिड आहेत, त्या लागू शकत नाहीत अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी माहिती समोर आहे। सेशन कोर्टामध्ये खरं हा निकाल आज लागतो आणि यातून ही खरं तर महत्वाची माहिती आहे। यामध्ये कर्नल पुरोहित यांच्या संदर्भात कोणताही ठाकूर म्हणजे ज्या मालेगावमध्ये जो बॉम्बस्फोट घडला, ज्या बॉम्बस्फोटला जी गाडी वापरण्यात आली होती, 2 व्हीलर जी होती, ती 2 व्हीलर प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावावरती जो होता महत्वाचा होता तो कुठेही मॅच झालेला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। त्यामुळे एक महत्वाचे जे आरोप होते या दोन्ही आरोपींवरती, हे आरोप कुठेतरी दूर होताना या ठिकाणी पाहायला मिळते। आणि अभिनव भारत ट्रस्ट जे राहीरकर जे आहेत आणि प्रसाद पुरोहित या संस्थेच्या पदावरती होते। अभिनव भारत ट्रस्टच्या या पदावरती हे अजित राहीरकर आणि प्रसाद पुरोहित हे होते, मात्र जो व्यवहार झालेला स्वप्नील असंही कळतंय की पुरोहितांनी आयडीएक्सची व्यवस्था केली नाही, किंबहुना आयडीएक्स संदर्भात पुरवठा केला या संदर्भात काही पुरावा नाही अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे कोर्टाकडून। यूपीए या दोनही ऑर्डरना ग्राह्य धरत नाही असं देखील म्हटलं जात आहे। यूएपीए लावणं योग्य नव्हतं असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय। स्वप्नील, या संदर्भात काही अपडेट? नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर मगाशीच म्हणालो मकोका लावण्यात आला होता, मात्र मकोका हा काढून आला। नंतर एनआयने जेव्हा तेव्हा तपास हाती घेतला, यावेळेला यूएपीए लावला। म्हणजे मकोकाचा हा खरं तर गुन्हा आहे, ऍक्ट आहे। यूएपीए लावला, मात्र हा यूएपीए सुद्धा या ठिकाणी इनव्हॅलिड असतो, तो सुद्धा या कोर्टाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आणि एकूणच या घटनेसाठी म्हणजे पूर्ण या स्फोटासाठी काही आर्थिक व्यवस्था असेल ही करण्यात आली। याप्रमाणे अजय राहीरकर आणि प्रसाद पुरोहित यांच्यावरती आरोप करण्यात आले होते। अभिनव भारत ट्रस्ट अंतर्गत काही व्यवहार झाला असं सुद्धा सांगण्यात आलं, मात्र हा जो व्यवहार झाला तो त्याच्या पर्सनल कामासाठी, वैयक्तिक कामासाठी हा व्यवहार झाला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। आणि या कोर्टासाठी कुठेही या दोघांमध्ये व्यवहार झाला नाही असं या ठिकाणी माहिती देण्यात आली। आणि धर्म अशा पद्धतीने जगात वागू नाही असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।